हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल आर.डी. फार्मामध्ये. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की DMER फार्मासिस्ट 2025च्या एक्झामचा रिझल्ट आलेला आहे. आणि मित्रांनो, या एक्झाममध्ये खूप साऱ्या स्टुडंटला चांगले मार्क आलेत. काही स्टुडंटची कंप्लेंट अशी पण आहे की सर नॉर्मलायझेशनमध्ये खूप आमचे मार्क कमी झाले. काही स्टुडंटचे नॉर्मलायझेशनमध्ये खूप मार्क वाढलेत. तर मित्रांनो, DMER फार्मासिस्टमध्ये असे खूप प्रकार आहेत ज्याच्यामध्ये जे स्टडी करणारे स्टुडंट होते त्यांचा चांगला स्कोर होता, पण नॉर्मलायझेशन मध्ये त्यांचे मार्क इन्क्रीज झाले. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. झालेल्या गोष्टीवर आपण तेवढं बोलणं गरजेचं नाहीये. तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डिस्कस करणार जी अपकमिंग अपॉर्च्युनिटी आहे, जी अपकमिंग वॅकन्सी असणार आहे फार्मसीसाठी. म्हणजे तुम्ही जर रेग्युलर फार्मसीची तयारी करताय, असे खूप सारे स्टुडंट आहेत ज्यांचं स्वप्न आहे की फार्मासिस्ट व्हायचंय आणि गव्हर्नमेंटमध्ये जॉब करायचा आहे. तर मित्रांनो, DMER मध्ये तुमचा जो काही स्कोर असेल तो विसरून जा. आता जी अपॉर्च्युनिटी असणार आहे ती म्हणजे आरोग्य विभागामध्ये मित्रांनो तुम्हाला 100% वॅकन्सी दिसणार आहे अपकमिंग डेज मध्ये. तर मित्रांनो, या वॅकन्सीसाठी आर.डी. फार्मा युट्यूब चॅनल थ्रू एक स्पेशल बॅच घेतली जात आहे, विशेष बॅच घेतली जात आहे. तर मित्रांनो, डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी या बॅच बद्दल सांगणार आहे. जर तुम्हाला या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपला जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे यावरती डायरेक्ट तुम्ही मेसेज करू शकता. तर मित्रांनो, थोडक्यात या बॅच बद्दलची सगळी मी डिटेल देणार आहे. तर मित्रांनो, ही विशेष बॅच असणार आहे. आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहेत मित्रांनो, या बॅच मध्ये जो काही फार्मसीचा टेक्निकलचा सिलेबस आहे तो सगळा सिलेबस आपण याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास याच्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहेत. म्हणजे तुम्ही लाईव्ह क्लास पण करू शकता, परत रेकॉर्डिंग पण ते ऐकू शकता. त्याच्यानंतर नॉन टेक्निकलचं जे काही 20% सिलेबस असतो त्याच्या रिलेटेडचं गायडन्स, 80% सिलेबस हा मित्रांनो टेक्निकलचा असतो. आणि याच्यामध्ये मित्रांनो जे फार्मा स्टुडंट आहेत DHS मध्ये सिलेक्ट होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात. जसं की DMER बघितलं आपण, तर तिकडे 60% हा सिलेबस नॉन टेक्निकलचा होता. त्याच्यामुळे जे फार्माचे स्टुडंट असतात, रिसेंटली पास आउट असतात, त्यांचं डिफिकल्ट आहे. पण या वॅकन्सीमध्ये 80% हा सिलेबस तुमचा फार्माचा असणार आहे. त्याच्यानंतर ज्या काही नोट्स असतील, बुक्स असतील ते प्रोव्हाइड करणार. त्याच्यानंतर जे काही लेटेस्ट एक्झाम पॅटर्न असेल त्याच्यानुसार आपण सगळं सिलेबस कव्हर करणार. म्हणजे जर आपण DMERचा पेपर जरी बघितला, याच्यामध्ये सिलेबसच्या बाहेरचे पण क्वेश्चन होते, तर सिलेबसच्या बाहेरचे पण क्वेश्चन आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे, जेणेकरून 100% तुमचं DHS मध्ये सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, त्यानंतर रेग्युलर मॉक टेस्ट, त्याच्यानंतर ऑल गव्हर्नमेंट वॅकन्सीची इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअपवरती प्रोव्हाइड केली जाईल. जसं मी सांगितलं तसं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस अवेलेबल असतील. या बॅचचं जे ड्युरेशन असणार आहे, तर मित्रांनो जोपर्यंत DHS ची फार्मासिस्टची एक्झाम होत नाही तोपर्यंत ही बॅच चालेल. आता काही स्टुडंटला वाटते सर तुम्ही काय खूप दिवस शिकवणार का, तर याच्यामध्ये आपण बॅचचं स्वरूप मित्रांनो बनवलेलं आहे. तर याच्यामध्ये आपण काय करणार, आता जर ऍडमिशन दिलं स्टुडंटला तर त्या स्टुडंटला आता जे सिलेबस असणार आहे DHSचं त्याचे सर्व नोट्स व्हॉट्सअपवरती प्रोव्हाइड केले जाणार. आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आत्तापासून बेसिक क्वेश्चनची तयारी करावी लागते. म्हणजे DMER मध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप सारे बेसिक क्वेश्चन विचारलेत, इझी क्वेश्चन विचारलेत. पण मित्रांनो आपण लास्ट मोमेंटला तशी तयारी नाही करू शकत. तर बेसिक क्वेश्चनची तयारी मित्रांनो तुम्हाला आत्तापासूनच करावं लागेल. त्यासाठी आत्तापासून मी सर्व नोट्स तुम्हाला इथे प्रोव्हाइड करेल. त्याचबरोबर तुम्हाला जो काही डाऊट असेल, जो काही प्रश्न आहेत, तुम्ही व्हॉट्सअपवरती मला डायरेक्ट विचारू शकता. आणि मित्रांनो त्याच्यानंतर जेव्हा नोटिफिकेशन येईल, एक DHS एक्झामच्या वॅकन्सीचं नोटिफिकेशन येईल, तेव्हा लगेचच आपले लाईव्ह क्लासेस याचे स्टार्ट होतील. आणि या लाईव्ह क्लासेसमध्ये मित्रांनो सर्व सिलेबस कव्हर केला जाईल. आणि त्याचबरोबर याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट असणार आहे ते म्हणजे गायडन्स. म्हणजे DHS मध्ये जे काही स्टुडंट सिलेक्ट होणार आहेत त्यांना जो काही गायडन्स प्रोव्हाइड केला जातो, माझा जो एक्सपिरियन्स आहे. आणि मित्रांनो तुम्हाला बॅच जर कुणाची घ्यायची असेल ना, आधी YouTube वरती बघा की तो व्यक्ती कसा शिकवतोय. तर मित्रांनो माझे असे खूप सारे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये मी शिकवलेला पार्ट आहे, DMER मध्ये शिकवलेला आहे. तुम्ही YouTube चॅनल वरती बघा, आपल्या टेलिग्राम चॅनलला बघा, तुम्हाला ट्रस्ट बसला तरच ऍडमिशन घ्या. आणि मित्रांनो या विशेष बॅच मध्ये किंवा माझ्या कुठल्याही बॅच मध्ये आपण जास्त स्टुडंट नाहीत घेत. याच्यामध्ये पण मित्रांनो लिमिटेड ऍडमिशन प्रोव्हाइड केले जातील. ज्यांनी ऍडमिशन लवकर घेतील त्यांनाच ऍडमिशन इकडे दिलं जाईल. आणि मित्रांनो आपण जे आहे क्वालिटी प्रोव्हाइड करतो, तुम्ही चेक करू शकता YouTube चॅनल वरती.
टेलिग्राम चॅनलवरती चेक करू शकता. आणि मित्रांनो याच्यामध्ये टेक्निकलचा 80% सिलेबस आहे. त्याच्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर या बॅचमध्ये एनरोल करा. याची डिस्काउंटेड जी फीस असणार आहे तर ती आहे 2999 फीस असणार आहे. ऍडमिशन घ्यायचं असेल तर या व्हॉट्सअपवरती मेसेज लवकरात लवकर करा, तिथे तुमच्या डिटेल पाठवा, एनरोल करा आणि त्यानंतर मित्रांनो लगेचच तुम्हाला व्हॉट्सअपवरती नोट्स भेटेल, रेग्युलर तुम्हाला तिथे गायडन्स भेटेल. आणि मित्रांनो ही बॅच एक्झाम होईपर्यंत चालेल. म्हणजे काही स्टुडंट काय विचार करतात नंतर नोटिफिकेशन आल्यास ऍडमिशन घेऊ, पण मित्रांनो ही बॅच आपली कंटिन्यू चालणार आहे. याच्यामध्ये मॉक टेस्ट होईल, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर होतील, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड केल्या जातील. तुम्ही युट्यूबवरती बघू शकता, आधीचे व्हिडिओ बघा, चेक करा आणि त्यानंतर एनरोल करा. आणि मित्रांनो अशा अपॉर्च्युनिटी खूप कमी येतात, तर त्याच्यासाठी तुमची तयारी, तुम्ही ज्या व्यक्तीवर भरोसा ठेवताय तो व्यक्ती कसा आहे ते चेक करणं पण तुमचं काम आहे. सो ID फार्मावर ट्रस्ट असेल तर मित्रांनो लवकरात लवकर DHSच्या या फार्मासिस्ट बॅचमध्ये एनरोल करा. आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व फार्मासिस्ट फ्रेंड सोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.